पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुरेख झालेत हो लाडू। आमची उमा आहेच तशी सुगरण। अगो बायो, तू का अशी तिथं उभी एकटी? तुझे लाडू तरी दाखव। नाही, मी नाही येणार। अगो मी आधीच सांगितलं होतं, मला नाही जमायचं ते। अगो बयो, सासरी असे का उत्तर देणार आहेस तू? अयो, काकू आजी बरोबर बोलते हो। मला ठाऊक आहे, तुला स्वयंपाकाचा भारी कंटाळा असतो एखाद्यास, पण कर्तव्यास चुकून कसे चालेल? पुढे होणाऱ्या मुलांचे भारी कौतुक तूस। उद्या त्यांनी आई भूक असे म्हटले तर काय देणार आहेस त्यांना? त्यांच्यासाठी तरी शिक। अगो, प्रत्येक कामात आनंद भरलेला असतो। न आवडणाऱ्या कामात आनंद शोधून काढावा, मग ते काम हळूहळू आवडू लागते। बघू तुझे लाडू, बघू बरं। नाही नको। अगं बायो, बघू। अगं बघू तरी काय झालंय ते बघू। अगो बाई, पाक घट्ट झाला त्यामुळे लाडू वळलेच गेले नाहीत। पण चव तरी बघू। अगो, ती तरी जमलीये का? बाई बाई बाई, खोबरेनी तीळ करपवलेस गो बयो। काय गो तुझी लेकर? अगो बायो बायो, उगी बाळा, उगी। फजित लाडूच झाले म्हणायचे, पण असो, पहिला डाव भूताचा म्हणायचा। पण आता शिकून घे, उमाकडून, आईकडून, आमच्यापैकी कुणाकडूनही शिकून घे। मग आता डोळे पुसा आणि देवळात जाऊन या। राधे, यांना घेऊन देवळात जा आणि आई झोलाईच्या पायाशी घालून आण। जरे दे, जा बरे, जा गो उमे। नारायण रघुनाथ, आलो काका। काय 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 झालं? काय पुन्हा गोळ घातलाय ना? चमत्कार झाला। कसला? सदाशिवानं लिहिलेला हिशोब जुळला। म्हणजे अरे आव असून काय बघताय, कौतुक करतोय मी त्याच। अरे वा 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 सदाशिवा, कसं काय घडलं बुवा हे? आता तुमचा विवाह आम्ही जुळवतोय म्हटल्यानंतर हिशोबात काटेकोरपणा आला की। छान 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 छान, कोणाच्याही कोंबड्या नका होईना उजाडलं हे बरं। आनंद वाटला माझो, आनंद वाटला। हो, पण आजोबा, भाऊची ना अशी फार इच्छा आहे की त्याला। माझी इच्छा का? तुला काही इच्छा असू नये? चांगलं शिकून बॅरिस्टर व्हावं, झॅकपॅक कपडे घालावेत, यॅस फॅस करत बोलावं, अशी तुझी इच्छा असणारच की। अरे पुण्यात राहिलास तू इतकी वर्ष, तेव्हा बोल काय इच्छा आहे तुझी? आज आम्ही अगदी आनंदात आहोत, तुझी इच्छा आम्ही पूर्ण करू, सांग। पण मी कुठे काय म्हटले? मी कधी कसली इच्छा सांगितली? काय रे बाबू, काय म्हणता? हो आजोबा, खरं तर तू विचारायला लाजतोय, पण भाऊची अशी इच्छा आहे की त्याने सुद्धा तुमच्यासोबत संध्याकाळी मुलगी बघायला यावं। भयो, आता रुसा वयास काय झाले? देवळात जायचंय ना झोळाईच्या? चल बरं, चल उभे। अगो अगो, हे काय? तशाच निघाला? ओटीचं ताट कुठे?
मी आणते आई. अगो राधे, तिला खणनाळाचे कळणार आहे का? जा तू घेऊन ये. मी पाहते. हा. बयो, कानी कपाळी ओरडत होतो 4 जिन्नस शिकून घे, हाताखाली काम कर, कधी वरण भात कर, पण नाही. खेळापुढे तुला दुसरे काही दिसेल तर ना. आता आली ना फजितीची वेळ. अगो तुझी नाही गो, आमची फजिती. रडू नकोस. हे बघ, वेळ निभावून नेणे महत्वाचे. काय म्हणजे अगो, सान्यांकडची मंडळी तुला पाहावयास येतील तेव्हा विचारतील की स्वयंपाक येतो का, तर सरळ हो म्हणून सांगायचे. हे येते का, ते येते का, तर सगळ्याला हो 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 म्हणायचे. कळले? म्हणजे मी खोटं बोलायचे? सत्यवचनी हरिश्चंद्राची आईच की नाही तू. एवढ्याशा खोट्याने काही नाही होत गो. अगो, नापसंत झालीस तर उमेसारखी घरीच बसून राहशील. त्यामुळे मी जे सांगते तेच करायचे. कळले? स्थळ सोन्यासारखे सान्यांचे. वेडेपणा करून घालवू नकोस. राहील ना लक्षात? हो. हा. चला निघूया. काकू येतो हा आम्ही. हो हो. काय आम्ही सर्वांनी तिला इतके वर्ष खेळताना पाहिलंच आहे ना, पण हा इथे नव्हता म्हणून त्याला तिला बघायचं आहे. हा, काय हा? काका हा तर अगदी तयारकडे निघालो. नारायण, तू तुझ्या पत्नी सुलोचनेस केव्हा पाहिलंस? काय काका, सगळ्यांसमोर काय विचारताय? अरे गधड्या, लाजतोस काय? मी काय विचारलं त्याचं उत्तर दे. लग्न मंडपात मंगलाष्टक झाल्यावर, अंतरपाठ बाजूला सारल्यावर तिच्या गळ्यात हार घालताना. आणि रघुनाथराव, तुम्ही? काका मी देखील लग्न मंडपातच पाहिले गोदावरीस. कळले का सदाशिवा? हो. तेव्हा तुला सुद्धा तुझी होणारी बायको काळी की गोरी हे लग्न मंडपातच कळेल. आधी नाही. बरोबर, चेष्टा मस्करी पुरे. सदाशिवा, हा तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. त्या पटवर्धनांच्याकडे वसुलीला जायचंय. गेले 3 महिने नुसते वायदे करतायत. आजचा वायदा होता, वसुली करूनच ये, रिकाम्या हातानं यायचं नाही. ते जोशी प्रकरण ताजं आहे, लक्षात आहे ना? हो. ये. आलोच मी. बाबू, होय अगो. तू पण जा यांच्या मागोमाग पटवर्धनांच्याकडं. आणि सदाशिव वसुलीला कमी पडला, पुढे हो आणि घाल गाव. बर, चल चल. चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन चला बरं दूध उमा. दे. बयो, आपली आई आली, चला लपा. काय बघते वर? सखू. ए सखू, काय गो, वर काय पाहतेस एवढे? आणि हे वाडगे कशाला? अगं आई, माहित नाही का तुला? या झाडात चटकीन लागते आणि तिच्या जादूने मडक्यात दूध येते. काय ग सखू, असे काही नसते मुळी. असतेच मुळी. मला चटकीला पाहायचंय. काय तरी बाई या मुलांचे खेळ आणि हट्टीपणा तरी किती. जाऊ दे, हे काही सांगून ऐकायचे नाहीत. उमा, बयो, चला जाऊयात. बरं सखू, आम्ही झोलाईच्या मंदिरात जाऊन येतो. तू येतेस का? नाही, चटकीन कशी दिसते ती मला पाहायची आहे. बरं, मी देवळात जाऊन आले ना की मलाही सांग, चटकीन कशी दिसते ते मलाही बघायचंय. सांगेल, हा सांगेल. बयो, चला बरं. हो, आले आले. चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन दूध दे, चटकिन चटकिन घंटाल, चटकिन चटकिन. चटकिन येईल का खरंच? नाही तर चल आपण जाऊया विटी दांडू खेळायला. हो चल चल. आणि चटकिन आली तर ही ओरडेलच ना जोरात. चल आपण जाऊया.
आई झोळाई, माझी बयो आजाणे, तीच व्यवहार ज्ञान नाही, परंतु मनात साऱ्यांसाठी आपलेपणा मात्र काठोकाठ भरलेला आहे. त्यामुळे ती कसलीही पर्वा न करता प्रामाणिकपणे वागते. परंतु जगात असे नाही चालत हो. बयोला सारासार विचार करण्याची बुद्धी दे आई. उमेच्या नशिबी विपरीत लिहिलेले आहे, ते झेलण्याची शक्ती दे तिला आणि दोघींच्याही आयुष्यात सुख नांदू दे, म्हणजे सारे भरून पावेल हो. आई, इथे मंदिरात आला की खूप छान वाटतं ना. तिथे पलीकडे ना एक डेरेदार चिंच आहे. आम्ही इथे येतो ना तेव्हा आम्ही त्या चिंचा खातो. तुला माहितीये का, मला बाबा रानात हुंदडायलाच आवडतं, नाही तर तो स्वयंपाक. किती जे काम असतं स्वयंपाक घरात. बाई बाई बाई, डाळ तांदूळ निवडा, भाजण्या भाजा, लोणची घाला, पापड लाटा, चटण्या वाटा, दूध तापवा, विरजण लावा, ताक, लोणी, तूप, लाडू, करंजा, चकल्या, भाकऱ्या, खिरी, आमट्या, भाज्या. नको ग बाई, त्यापेक्षा माडीवरच्या खोलीत जाऊन उमाते बरोबर काचा पाणी खेळावे, नाहीतर महादेव आणि गणपत बरोबर चिंचा पाडाव्या. पण स्वयंपाक नको, ती फुंकणी नको आणि तो झारा नको. झाले, परवा आजीने समजवले ना इतके, तरी आहेच का तुझे ये रे माझ्या मागल्या. हो पण वहिनी, एखाद्या गोष्टीची ना गोडीच लागावी लागते आणि ती काही मारून मुटकून लावता येत नाही हो. पण माझी खात्री आहे, असं काहीतरी निमित्त होईल आणि आपल्या बयोलाही लागेल हो गोडी. मग काही आपली वागीण कुणाचं ऐकायची नाही हो. तो सुधीन लवकर ये हो. बयो, तुझे लाडू का आणि कसे चुकले ते सांगितले ना तुला आजीने. हो, भाजताना तीळ करपले आणि पाक कडक झाला. नशीब लक्षात आहे. पण आता शिक हो बाई लवकर, आवडो अथवा न आवडो. काय नाहीतर सासरकडच्यांची बोलणी खायला तयार राहा हो. बरे आठवले, उद्या सासरच्यांनी पाहुण्यांच्या कार्यक्रमात विचारले, तुला अमुक येते का, तमुक येते का, तर येत नसून सुद्धा हो म्हणून मान डोलवायची, असं सुभद्रा आजी म्हणाली मला. म्हणजे मी खोटे बोलायचे. हे बघ भयो, खोटे बोलायचे नसेल ना तर शिकायची तयारी ठेव. पण तेही नाही म्हणून म्हणाला हो काकू असं. आधीच 2दा लग्न फिसकटायची वेळ आली होती, आता विघ्न नको म्हणून सांगितले हो काकूंनी असे. तेव्हा मोठ्यांना नावे ठेवू नकोस, समजले ना. नेहमीच गोष्टी वरवर दिसतात तशा नसतात हो भयो. आई, मी ठेवीन लक्षात आणि माझ्या मुलांनाही असेच शिकवीन. अगं बाई, बरे, मला प्रदक्षिणा घालायच्या आहेत, तुम्ही व्हा पुढे. यशवंता गडी आहे तुमच्या सोबत. मला काय मोठ्या माणसांचं कळतच नाही. कधी एक सांगतात तर कधी दुसरं. मी नाही बाई माझ्या मुलांबरोबर अशी वागायची. अगं आते, चल चल, मला बघायचंय सखूच्या वाडग्यात चेटकिणीने दूध ठेवलंय का. अगं बयो, असं चेटकीण वगैरे काही नसतं. काही भलत्या सलत्या गोष्टींवर काय विश्वास ठेवतेस. तुला कसं माहिती ग? महादेवनी पाहिलंय चेटकिणीला. चल ना ग पटकन. नाही नाही नाही, आम्हाला ते काही माहिती काय नाही. सांगतो ऐकून तर अहो, मी आम्हाला आमचे पैसे मिळालेच पाहिजे. नाही तुम्हाला अहो, सगळे नाही. पैसे देणार मी. आम्ही काही ऐकून घेणार नाही. अहो मी खरंच सांगतो, तुमच्यासाठी मी पैसे काढूनच ठेवले होते, पण सकाळी जावई बापू आले आणि मुलीच्या आजारपणासाठी सारे पैसे घेऊन दिले. पण नाहीतरी कसं म्हणू, मी माझीच लेक ना ती. पण तुम्हाला सांगतो, आमचा जावई म्हणजे भला माणूस आहे,
सगळे पैसे परत करणार तो. मला फक्त 1 महिन्याचा अवधी द्या. मी स्वतः तुमच्या घरी येऊन पैसे देईन आणि सारा चुकता करीन. असे झाले का? अहो तुम्ही काही सारा उडवणाऱ्यांपैकी नव्हे. आणि महिन्याच्या महिन्यात हिशोब चोख असतो तुमचा. अरे भाऊ, आजोबांनी ताकीद दिली आहे. त्या जोशी प्रकरणाची जर पुनरावृत्ती झाली ना तर मात्र तुझे काही खरे नाही या. आणि आज जर रिकाम्या हाती परतलो ना तर आजोबा चांगलेच खवळतील. सदाशिवराव, कुळाचा उद्धार केला तुम्ही. स्वतःला काय दानशूर करण्याचा अवतार समजता की काय? दमडी कमवायची अक्कल नाही तुला आणि दोन्ही हातांनी दान करत सुटलाय. यापुढे सारा वसुलीत असे दिवे लावलेस, रात्रीच्या अंधारात माडीवरच्या खोलीतच कोंडून ठेवेन तुला. अरे भाऊ बोल ना. आज आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत म्हणजे पाहिजेत. घरची भांडी कुंडी विका नाही तर काही पण करा, पण आज पैसे मिळालेच पाहिजेत. भांडी कुंडी विकायला सांगतोय हा? शहाणाच आहे. काही कळतंय का नाही आज? असं बोलू नका हो. पुढच्या महिन्यात मी काही करून तुमचे सारे पैसे देईन. परंतु ह्या महिन्यात सरकार दरबारी वसुली जमा करताना आम्हाला पदरमोड करायला लागेल, त्याचे काय? आणि एकासाठी केले म्हणजे तो पायांनाच पडेल आणि साडेच सवलत मागू लागतील. असे आजोबांचे म्हणणे ते रास्तच आहे. अगदी. हो, पण या कोऱ्या साहेबाची गुलामी करणं हे चूकच आहे ना. हो, त्याच रयतेची काय परवा. आपण आपली पोटं मारून त्याला सारा द्यायचा कशासाठी? अहो काय भले करतोय तो आपल्यासाठी? लुटतच आहे. हो तेही खरेच. अरे भाऊ, त्यांच्या बोलण्यात आलास तर फसशील आणि वाहत जाशील. त्यापेक्षा सरळ गोट्यातनं गायच घेऊन जाऊ. नाही नाही, म्हणजे झाली वसूल. भाऊ, नाहीतर आजोबा. हो ह्यांची गायच घेऊन जाऊ आणि पैसे भरलेत कीच गाय सुटेल. नाही. चल रे बाबू गाय घेऊन जाऊ, चल. अरे शिरप्या बघतोस काय? चल आपल्याला गाय चला. हो, माझं ऐकून तर घ्या मी काय म्हणतो ते. अहो असं नका करू, ऐका तरी. अहो थांबा, अहो थांबा, असं करू नका. हो माझ्या तांबूसला नेऊ नका. हो हो, भरल्या घरातून गाईला नेणं म्हणजे अपशकुन होईल. मी तुमच्या पाया पडतो, पण गाईला नेऊ नका. ते काय आम्हाला ठाऊक नाही. ते तुम्ही आजोबांशी बोला. आम्हाला आमचं काम करू द्या. अहो नाही नाही, चल रे मी शिरप्या. तुमच्या पाया पडतो. पैसे परत करीन म्हटलं तुमचं. नाही नाही, आम्हाला काही माहिती अहो, नाही. पण मी तुम्हाला पैसे देणारच आहे. तुम्ही असं काय करताय? तुम्ही काय आधी पैसे बोलताय? आणा, आम्हाला की मला काय. मी तुम्हाला ही गाय नेऊ देणार नाही. पटवर्धन काका, तुम्हाला कोणाच्याही पाया पडायची गरज नाही. हे बघ मुली, लोक त्या भानगडीत पडू नकोस. ही वसुली म्हणजे सरकारी वसुली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तुमची तक्रार करू आम्ही. हो, पण आता माझ्याकडे नाही पैसे, तर कुठून आणू मी? मी स्वतःला गहाण ठेवायला तयार आहे. तर माझ्या गाईला नका नेऊ. पैसे द्या आणि गाईला सोडवा, नाहीतर आम्ही चाललो. हो. थांबा. मी बघतेच तुम्ही ही गाय कशी घेऊन जातात ते. का तू देणार आहेस यांचे पैसे की तुझ्या नावाची तक्रार करू सरकारात? काही तक्रार करायची गरज नाहीये. तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. वायदा नकोय, रोकड हवी आहे. हे घ्या सोन्याच्या बांगड्या. करा हिशोब चुकता. अरे भाऊ घे ना. घ्या. भयो, अगो काय करतेस? योग्य तेच करतेय. आणि उमाते, आज या बांगड्यांपेक्षा गाय आणि पटवर्धन काकांचा मान महत्वाचा आहे. काय आता बघताय काय? जसं गायला गोठ्यात ना आणलत ना तसं परत नेऊन बांधा. हो भयो, कशाला वाद वाढवतेस आता? का? ह्यांनी अपमान नाही केला पटवर्धन काकांचा. आता ह्यांना
मग ह्यांनी गाईला गोठ्यात बांधून यायलाच हवं.